अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुवर्ण पदक विजेती डॉक्टर पूजा देऊळकर यांचा सत्कार सोहळा व दिव्यांगास सायकल वितरण संपन्न। डॉक्टर पूजा देऊळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरु रामदेव बाबा यांचे व्यक्त केले विशेष आभार। जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे अभिनंदनीय सामाजिक दायित्व। आज दिनांक जून 21 रोजी भद्रावती शहरात विविध ठिकाणी योग दिन मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला। गवराळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत योगासन दिवस साजरा करीत औषधी वनस्पतीचे रोपण पार पडले। नंतर स्थानिक कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या वतीने योग दिनाचे औचित्य साधत शहराची जागतिक सुवर्ण पदक विजेती योगपटू डॉक्टर पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हनुमान गोटेकर तसेच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अब्बास अजानी यांचे योगदानातून तथा जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीतर्फे दिव्यांग बालकास स्वयंचलित सायकल प्रदान करण्यात आली। जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक पटकावून देशाची मान उंचावणारी डॉक्टर पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर यांचा समितीतर्फे विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। जन्मताच आरोग्यविषयक गंभीर आजार, तद्वतच आर्थिक अभाव यामुळे कोणताही व्यावसायिक प्रशिक्षक नसताना सुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील या भद्रावतीच्या कन्येने पहिल्याच जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून योगासन या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना अचंबित केले। याप्रसंगी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तथा सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पिंपळकर, प्रस्तावना नगरसेवक राजेश बदखल, तर आभार प्रदर्शन श्री खातखेडे सर यांनी केले। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने दखल घेतली असता डॉक्टर पूजाने योगासन स्पर्धेच्या आयोजनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरु रामदेव बाबा यांचा विशेष उल्लेख करीत आई वडिलांसह भद्रावतीकरांचे विशेष आभार व्यक्त केले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। आपण जे जागतिक स्तरावरती योगासन स्पर्धेमध्ये भारताचा तिरंगा सन्मानानं सर्व देशामध्ये फडकवलेला आहे। आपला जो प्रवास आहे भद्रावती ते अहमदाबाद या जागतिक स्पर्धेमध्ये आणि आपल्या पुढे त्या प्रवासादरम्यान आलेली संकटे आणि आपण प्राप्त केलेली विजयश्री आपण कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करू इच्छितो? सर नक्कीच सर्वात पहिले तर आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद। म्हणजे ग्राउंड लेवल पासून ही स्पर्धा होती, नॅशनल पर्यंत फेडरेशन थ्रू झाली, त्यानंतर गव्हर्नमेंट थ्रू ही स्पर्धा होती वर्ल्ड चॅम्पियनशिप, ज्यामध्ये 78 देशांनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान हा मला मिळाला। तर माझ्यासाठी खूप स्ट्रगल राहिलं हे सर्व, पण हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शक्य झालं। माझी जन्मभूमी ही मांगली आणि कर्मभूमी ही भद्रावती, तर मांगलीकर आणि भद्रावतीकर या दोघांना पण म्हणजे मी खूप आभारी आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे सर्व यशाचं शिखर मला गाठता आलं। सर ही आपली प्रचंड जी मेहनत आहे, या मेहनतीला आपले मार्गदर्शक म्हणून आपण कोणाला म्हणाल? मार्गदर्शक म्हणून तर नक्कीच माझी फॅमिली, सर्वप्रथम तर माझे आई वडील आणि माझी छोटी बहीण, कारण यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे। आणि अर्थातच आपल्या सर्वांचा सपोर्ट, आशीर्वाद सुद्धा तितकाच महत्वाचा होता माझ्यासाठी। आणि खरं तर धन्यवाद मी देईल आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना, कारण आज यांच्यामुळे 190 देशांपेक्षाही जास्त देशामध्ये संपूर्ण जगामध्ये 21 जून योग दिवस म्हणून साजरा केला जातो। आणि दुसरं धन्यवाद मी श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांना सुद्धा देईल, कारण योग ही आपली भारतीय परंपरा, ऋषीमुनीपासून चालत आलेली परंपरा आहे, पण कुठेतरी यंगस्टर किंवा आजची पिढी याला विसरली होती आणि आज संपूर्ण जगासमोर योगासन त्यांनी पुढाकार घेऊन समोर आणला आहे। तर त्यांना सुद्धा माझा खूप खूप धन्यवाद। तर मी यांना माझे प्रेरणास्थान समजते। याच्या पुढची आपली वाटचाल काय? सर पुढची वाटचाल तर हीच की गेले 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय की मी निरंतर सेवा देत आले आणि यापुढेही सुद्धा मला योग आणि नॅचरोपॅथिक क्षेत्रामध्ये समोर जायचंय आणि जितकं माझ्याकडून समाजाला म्हणजे समाजाचं चांगलं करता येईल योग आणि नॅचरोपॅथी याच्यामधनं मला चांगलं करायचंय आणि नक्कीच
म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला ह्या क्षेत्रामध्ये समोर जायचं आहे आणि समाजाला सुद्धा निरोगी ठेवण्याची माझी जी सर्वात मोठी भूमिका आहे. कारण एक मेडल मिळून मी तिथेच न थांबता तीच माझी जबाबदारी नव्हती, तर एक मेडल मिळाल्याने माझी जबाबदारी अजून वाढली आहे की जसं मी निरोगी आजच्या डेटमध्ये असं पूर्ण समाज आणि पूर्ण जग मला निरोगी ठेवण्यासाठी योग्य याच्यामधनं मला प्रचार प्रसार करायचा. त्यांनी चक्क सुवर्ण पदक म्हणजे आकाशाला गवसणी घातली आहे, परंतु अजूनही त्यांचे पाय हे मूर्त जमिनीवर आहे. आणि त्यांनी मानस व्यक्त केला आहे की त्यांनी मिळवलेलं सुवर्ण पदक जे यश असेल त्या यशाचा लाभ इतरांना किंवा नवोदितांना संधी देणे, सातत्याने योगासनाच्या मार्फत आरोग्य इतरांचंही सुखी आणि चांगलं राहावं या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची त्यांची मनीषा आहे. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. खूप धन्यवाद सर. अपडेट इंडिया प्रतिनिधी निमेश मामुसमारे.